कर्नाटक राज्याच्या पूर्वेस चित्रदुर्ग नावाचा ऐतिहासिक किल्ला आहे। हा किल्ला त्याच्या भव्यतेसाठी आणि ऐतिहासिक महत्त्वासाठी प्रसिद्ध आहे। यासोबतच चित्रदुर्ग किल्ल्यापासून 36 किलोमीटर अंतरावर डोड्डेरी हे एक छोटंसं गाव आहे। या गावाजवळील डोड्डेरी किल्ला आज ओसाड पडला असून या किल्ल्याचा दुर्मिळ इतिहास कोणालाच माहीत नाही। पण तुम्हाला माहित आहे का, या किल्ल्यावर एक लढाई झाली, ती म्हणजे मराठा आणि मोगल यांच्यामध्ये। ती लढाई इतकी भीषण झाली की मराठ्यांनी मोगलांचा दारुण पराभव केला। या युद्धात शेवटी मुघलांना जनावरे मारून खावी लागली होती आणि या युद्धाचे वर्णन इतिहासकार साकिब मुस्तिद खान आणि खापी खान यांनी आपल्या पुस्तकात केले आहे। त्याचाच आढावा व कधीही न ऐकलेली ऐतिहासिक घटना आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। तर मित्रांनो, मराठ्यांच्या भीतीमुळे मुघलांना आपली सर्व शक्ती पणाला लावावी लागली आणि शेवटी त्यांना आपला जीव वाचवण्यासाठी स्वतःला किल्ल्यातच कैद करून घ्यावं लागलं। शंभूराजांच्या मृत्यूनंतर औरंगजेबाला वाटलं आता संपूर्ण महाराष्ट्र त्याचाच आहे। हा त्याचा सर्वात मोठा गैरसमज होता। त्यावेळी त्याचा सर्वात मोठा अडथळा होता वीर मराठे। औरंगजेबाला वाटले मराठ्यांचा पराभव झाला नाही तर त्याचा विजय अपूर्णच राहील, म्हणून त्याने लाखो मुघल सैनिक एकत्र केले आणि मराठ्यांवर हल्ले करण्यास सुरुवात केली। त्यावेळी स्वराज्याचे छत्रपती होते राजाराम महाराज। ते मुघलांचा सामना करीत होते, परंतु फक्त महाराष्ट्रापुरतेच मर्यादित राहून मुघलांचा सामना करणे अशक्य होते। त्यामुळे राजाराम महाराजांनी तमिळनाडूमधील जिंजीचा किल्ला ही स्वराज्याची दुसरी राजधानी बनवली। औरंगजेबाने या किल्ल्याला वेढा घालण्यासाठी जुल्फिकार खानाला पाठवून दिलं। जुल्फिकार खानाने किल्ल्याला चारही बाजूंनी वेढा घातला, पण शूर मराठी सेनापती संताजी घोरपडे यांनी आपल्या सैन्यासह किल्ला वाचवण्यासाठी तमिळनाडूकडे कूच केली। औरंगजेबाला ही बातमी कळल्यावर अत्यंत क्रूर आणि युद्धात पारंगत असलेल्या कासिम खानाला कर्नाटकात पाठवून दिलं। कासिम खानाने संताजींचा मार्ग रोखण्यासाठी योजना आखली। यामध्ये त्यांनी हत्ती आणि घोडे बरोबर घेतले आणि कर्नाटकातील तलाकू गावाजवळ आपल्या सैन्यासह संताजीचा मार्ग रोखण्यासाठी तो वाटेत उभा थांबला। पण संताजी जेव्हा आपल्या सैन्यासह आले आणि कासिम खानाच्या सैन्यावर चालून गेले तेव्हा मोगल आणि मराठ्यांच्यात भीषण युद्ध झालं। कासिम खानाने मुघल सैन्यासह मराठ्यांचा सामना केला तेव्हा त्याला मराठ्यांची ताकद लक्षात आली। युद्धात त्याचा जोरदार पराभव झाला। मग त्याने योजना आखली, तेथून जवळच डोड्डेरी किल्ल्यात जाण्याचा निर्णय घेतला। कासिम खानाला युद्धात मराठ्यांच्याकडून मिळालेल्या पराभवामुळे की त्याने स्वतःला डोड्डेरी किल्ल्यात बंद करण्याचा निर्णय घेतला। कासिम खान स्वतः तर किल्ल्यात गेला, पण बाकीच्या सैनिकांना मारण्यासाठी त्याने बाहेरच सोडले। जवळच चित्रदुर्ग किल्ल्याचा राजा ब्रह्मप्पा बन आहे। याने कासिम खानाचा मराठ्यांकडून झालेला पराभव ऐकून त्याने मराठ्यांसोबत जुळवून घेऊन कासिम खानाविरुद्ध आपलं सैन्य पाठवून दिलं। त्यानंतर संताजी घोरपडे यांनी कासिम खानाचा पाठलाग करून डोड्डेरी किल्ल्यावर पोहोचून तिथेही मोगल सैन्याचा नाश केला। संताजीनं आता ठरवलं होतं की या डोड्डेरी किल्ल्यातील मुघलांना असा धडा शिकवायचा की मराठे हे नाव जरी ऐकलं तरी त्यांची झोप उडाली पाहिजे। मुघल सैन्य किल्ल्यात बंदिस्त झालं होतं। त्यात मराठ्यांनी चारही बाजूंनी किल्ल्याला वेढा दिला होता। किल्ल्यात मुघलांकडे पाणी आणि फारच कमी रसद शिल्लक होती। मुघलांची अवस्था इतकी बिकट झाली होती की त्यांनी किल्ल्यातील घोडे आणि इतर जनावरे मारून खाण्यास सुरुवात केली होती। इतिहासकार साकिब मुस्तिद खान यांनी या घटनाचे वर्णन लिहून ठेवले आहे। साकिब मुस्तिद खान म्हणतो की मराठे इतके क्रूर होते की जर कोणी किल्ल्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न केला तर त्यांना गोळ्या घालून तसेच तलवारीने कापून ठार करत होते। मराठे मुघलांना किल्ल्यात तडपून मारणार होते। मुघलांना किल्ल्यात खायला काहीच नव्हतं आणि हळूहळू उपासमारीने ते मरू लागले होते। कासिम खानाची प्रकृती अधिकच बिकट झाली होती। मग काय, शेवटी त्याने 20 नोव्हेंबर 1695 रोजी फाशी घेऊन आत्महत्या केली। त्याच्या मृत्यूने किल्ल्याच्या आत उरलेले मुघल अधिकच खचून गेले। त्यानंतर मुघल सैन्याची अवस्था अधिकच बिकट झाली।
मराठ्यांनी किल्ल्याच्या बाहेरून होणारा प्रत्येक रसद पुरवठा बंद केला होता. मुघल किल्ल्यातून पैसे द्यायचे आणि मराठे त्याच्या बदल्यात अन्न द्यायचे. असे करून मराठ्यांनी मुघलांकडून खूप सारे पैसे उकळले. शेवटी मुघलांकडचे पैसेही संपले. आता मुघलांची अवस्था अतिशय वाईट झाली होती. शेवटी मुघल मराठ्यांना शरण आले. त्यांनी संताजीकडे तहाची बोलणी सुरू केली. त्यानुसार संताजींनी मुघलांपुढे एक अट ठेवली. त्यांना 20 लाख रुपये, घोडे, हत्ती आणि सोन्या चांदीचे दागिने द्यावे लागतील, तरच मुघलांची इथून सुटका होईल, अशी अट ठेवण्यात आली. कासिम खानाच्या मृत्यूनंतर आणि मुघल सैनिकांच्या दुर्दशेनंतर मराठ्यांनी मुघलांकडून केवळ प्रचंड पैसाच वसूल केला नाही, तर त्यांच्या मौल्यवान वस्तू देखील लुटल्या. हे युद्ध इतके विनाशकारी होते की इतिहासकारांनी याची नोंद केली आहे. कारण या युद्धात मराठ्यांनी मुघलांकडून जवळजवळ लाखो रुपये वसूल केले होते. ही त्यावेळची खूप मोठी रक्कम होती. अखेरीस मुघल सैन्याचे अस्तित्व संपुष्टात आले आणि मराठ्यांनी त्यांच्या शत्रूचा पराभव करून कर्नाटकात मोठा विजय मिळवला. हे युद्ध म्हणजे केवळ शौर्याची गाथा नव्हती, तर संताजींच्या अनोख्या युद्धनीतीचा, शौर्याचा आणि पराक्रमाचा पुरावा होता. मित्रांनो, व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि अशाच ऐतिहासिक घटना, कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला म्हणजेच मराठी वाइबला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय, जय भवानी, जय संभाजी.